नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन जाहिरात तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, बँक ऑफ बरोडा यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, इथे बघा, लोकल बँक ऑफिसर हे जे काही पद असणार आहे त्या बँकसाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस असणार आहे. ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे 4 जुलै 2025 पासून ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 24 जुलै 2025. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. त्यानंतर आता आपण बघूया क्वालिफिकेशन काय लागणार आहे. लोकल बँक ऑफिसर हे पद असणार आहे. वॅकन्सी जे असणार आहे या 2500 वॅकन्सी 2500 या वॅकन्सी असणार आहे. नंतर या वॅकन्सी सेंट्रलच्या ऑल इंडियासाठी असणार आहे. आपण महाराष्ट्रामध्ये किती वॅकन्सी असणार आहे ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर एज लिमिट बघा, मिनिमम 21 मॅक्सिमम 30 एज लिमिट इथे लागणार आहे. हे एज लिमिट असणार आहे मित्रांनो, हे ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे. इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांना एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. किंवा त्याचबरोबर तुमचं CA झालं असेल किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकलची जरी डिग्री असेल तुमच्याकडे तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर क्वालिफिकेशननुसार तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा यासाठी मॅन्डेटरी लागणार आहे. रूरल बँकमध्ये किंवा तुम्हाला शेड्यूल बँकमध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. त्याचबरोबर लोकल लँग्वेज येणे तुम्हाला गरजेचं असणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातून तुम्ही अर्ज करत असाल तर मराठी लँग्वेज येणे तुम्हाला गरजेचं असणार आहे. त्यानंतर आता वॅकन्सी बघूया, यासाठी महाराष्ट्रासाठी किती वॅकन्सी असणार आहे. इथे बघा, महाराष्ट्रासाठी 485 ह्या वॅकन्सी असणार आहे. रिजनल लोकल लँग्वेज असणार आहे मराठी लँग्वेज येणे तुम्हाला गरजेचं असणार आहे. 485 यासाठी टोटल वॅकन्सी असणार आहे. इथे कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं विश्लेषण दिले आहे, ते तुम्ही या PDF सविस्तर बघू शकता. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणारच आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरून PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. इथे बघा, SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. त्यानंतर यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशनची फी किती असणार आहे, 850 रुपये ही ओपन कॅटेगरी EWS आणि OBC कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे. त्याचबरोबर 175 रुपये हे तुम्हाला SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 175 रुपये इतकी फी असणार आहे. त्यानंतर आता आपण बघूया, यासाठी तुम्हाला पे स्केल काय असणार आहे, सॅलरी किती देण्यात जाणार आहे. 48,480 पासून तुमची 85,920 रुपये इतकी पर मंथ सॅलरी असणार आहे. सॅलरी हाय स्केलची असणार आहे. त्याचमुळे जर ह्यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. सॅलरी यामध्ये तुम्हाला हाय स्केलची मिळणार आहे. त्यानंतर इतर सर्व सविस्तर माहिती यामध्ये प्रोव्हाइड केली आहे. आता आपण बघूया यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तुमची निवड कशा प्रकारे होणार आहे. तुमची एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे. त्या टेस्टनंतर तुमचं ग्रुप डिस्कशन किंवा एक इंटरव्ह्यू, त्याद्वारे तुमची निवड असणार आहे. म्हणजे टेस्ट आणि तुमचा इंटरव्ह्यू अशा 2 फेजमध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे. पहिल्या फेजमध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट असणार आहे. 120 क्वेश्चन यामध्ये तुम्हाला असणार आहे 120 मार्कांसाठी. त्याचबरोबर 120 मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. त्याचबरोबर इथे सब्जेक्ट पण मेन्शन केले आहे, इंग्लिश लँग्वेज, त्याचबरोबर बँकिंग नॉलेज, त्याचबरोबर जनरल अवेअरनेस, त्याचबरोबर रिझनिंग ॲबिलिटी हे क्वेश्चन तुम्हाला यामध्ये असणार आहे. ही ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर तुमचा मित्रांनो एक इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्याद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. ही जी ऑनलाईन एक्झाम मित्रांनो असणार आहे, या एक्झामचे सेंटरसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असणार आहे. म्हणजे ऑनलाईन एक्झामचे सेंटरसुद्धा महाराष्ट्रात असणार आहे आणि तुम्हाला नोकरीसुद्धा ही महाराष्ट्रातच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्यासाठी नक्की अर्ज करायला पाहिजे. तुमचं नोकरी ठिकाण हे महाराष्ट्र आणि सेंटर एक्झामचं हे सुद्धा महाराष्ट्र असणार आहे. आता बघूया ॲप्लाय कसं करायचं. हाऊ टू ॲप्लाय ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 24/7/2025. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. अर्जाबद्दल जे काही प्रोसेस असणार आहे ॲप्लिकेशन ती सविस्तर त्यांनी या PDF प्रोव्हाइड केली आहे. ती तुम्ही सविस्तर वाचू शकता. त्याचबरोबर आता बघू यासाठी ऑनलाईन एक्झामचे सेंटर कुठे असणार आहे, महाराष्ट्रामध्ये नेमके सेंटर कुठे असणार आहे. तिथे बघा, महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी सेंटर असणार आहे. जसं की अहिल्यानगर, अमरावती, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे हे सर्व सेंटर महाराष्ट्रामध्ये असणार आहे. या सेंटरमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा महाराष्ट्रात आणि तुमची निवड प्रक्रिया ही महाराष्ट्रातच पूर्ण केली जाणार आहे. तुझी जी काही पोस्टिंग असणार आहे तीसुद्धा महाराष्ट्रात असणार आहे. मित्रांनो, ही पदवीधारकांसाठी एक चांगली संधी असणार आहे. त्याचमुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी
त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।